like that comments. Subscribe. तर का म्हणते मित्रांनो, जय श्रीराम. माझे नाव आहे रोहित. आज शॉपचं सिलेंडर खतम झालं होतं, तर आम्ही आज घरून घेऊन चाललो. तर चला जाऊ आपल्या शॉपकडे. ई रिक्षा वगैरे भेटेल तर आमच्यासोबत असेच बनवून राहा. तर गाईज आम्हाला भेटलेला ई रिक्षा. आज आम्ही ई रिक्षाने चाललो शॉपकडे, नाहीतर रोज गाडीने जातो. आणि गाईज ई रिक्षावाल्यासोबत थोडासा म्हणलं होतं की 20 रुपये घ्या, 30 रुपये घ्या, पण त्यांना अखेरीला 50 रुपये घेतला. तर चला आपण जाऊ आपल्या शॉपकडे. आणि गाईज हे हॉकी बिल्डिंगपासून आम्ही राईटमध्ये मुडलो, कारण की आज फ्रायडे मार्केट आहे कामठीचा, म्हणून आज आम्ही जस्तम चौककडून जातो. आणि गाईज जस्ट आम्ही आता जस्तम चौककडे आलेलो आहोत. आणि जस्तम चौककडून घ्यायचं आहे आम्हाला लेफ्ट घेतल्यावर आम्ही जाऊ आपल्या शॉपकडे. तर गाईज तुम्ही बघू शकता आमच्या आजच्या कामठीचं फ्रायडे मार्केट की कसं आहे. आणि तुम्ही पण आपल्या कमेंटमध्ये सांगा की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये की मार्केट कसा भरते. तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या मार्केट. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आपला फ्रायडे मार्केट लागलेलं आहे. आणि आणखी दाखवणार आता आम्ही, कारण की आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून आम्ही दुसऱ्या इकडून गेलो. तर चला दुकानाकडे, तुम्हाला दाखवतो आमची दुकान कशी आहे आणि कशी नाही. तर गाईज आता आपण आलो आपल्या शॉपकडे. तर तुम्ही बघू शकता आपली शॉप समोर आहे. आणि आपल्या शॉपचं नाव काय आहे ते पण तुम्ही बघू शकता. तर मुन्नाभाई पकोडेवाले आपल्या शॉपचं नाव आहे. तर गाईज आम्ही आलो आता आमच्या शॉपमध्ये. तर तुम्ही बघू शकता आमची शॉप कशी आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचो की आमची शॉप कशी आहे. तर गाईज चला आपण भेटू बादमध्ये. ये हमारे पास का वर्कर है जो अभी 12 बजे काम पर आया है, तो इसका चेहरा आप अच्छे से देख सकते हो और अच्छे से याद भी रखना है, 12 बजे काम पे आता है. तर गाईज आता आम्ही चाललो मार्केटमध्ये आम्हाला सब्जी मंडीमध्ये जायचं होतं, कारण की आम्ही ना सामान आणलं नव्हतं. तर चला आमचं मार्केट पण दाखवतो आणि सब्जी मंडी पण दाखवतो तुम्हाला आमच्या कामठीची कशी आहे. तर तुम्ही बघू शकता गाईज की हा कामठीचा मार्केट होय, ज्याला फ्रायडे मार्केट म्हणतात. आणि बहुत भीड राहतात ते सायंकाळच्या टायमाला. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार. आता सध्यासाठी इतकंच बघा. तर गाईज चला आता आपण जाऊ सब्जी मंडीकडे. तर गाईज आता आपण आलो आहोत सब्जी मंडीमध्ये. आणि बघू शकता तुम्ही की सब्जी मंडी कशी आहे. आणि हा पण सकाळचा मार्केट राहते सब्जी मंडीमध्ये. आता सगळे शॉप दुकानं उठलेले आहेत, तर तुम्ही बघू शकतात. आणि इथून आम्ही घेतलो आमच्या दुकानात सामान. आणि आता घ्यायला आलो आम्ही पापडी, ज्याला बेसन पापडी म्हणतात. तर ते आम्ही घ्यायला आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे बेसन पापडी. तर चल ये है राजू कलाकार. ये राजू भाई मार्केट में बिक रहा काजू और हमारे पास में राजू कलाकार. ये है हमारे राजा बाबू जो चाय देते हमारे को. हे है माझी मम्मी. हा आहे लाल गंजर, याला म्हणते भुरा भाऊ. तर भुरा भाऊ, आपण आमच्या व्हिडिओ मध्ये काही म्हणणार आहे का? भोक में जा रहे थे. कुछ बोलना होगा तो अभी बोल दो, बाद में वीडियो बनेंगी नहीं.
तर गाईच आम्ही आलो होतो आमच्या मामाच्या घराकडे इकडे सामान आणण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता 4 बालट्यामध्ये सॉफ्ट न्यायचं आहे. तर चला जेव्हा आपण शॉपकडे. तर गाईज आता आम्ही आलो होतो किराणा शॉपमध्ये. किराणा शॉपमध्ये साखर आणि कॉर्नफ्लॉवर घेतले आणि दुसऱ्या शॉपकडे गेलो. तर तिथून घ्यायचं आहे आम्हाला मैदा आणि तेल. तर गाईज इथून मैदा घेतला होता आम्ही. तर तुम्ही बघू शकता मैदा. गाईज आता आम्ही बनवत आहोत कचोरी. तर कचोरी आता भरून राहिलेलो आहो आम्ही. तर तुम्ही बघू शकता की कचोरी कशी भरते. तर हे आहे आमच्या हाताची कलाकारी. आणि कलाकारी तुम्हाला कशी वाटते आमच्या हाताची ते तर नक्की सांगायचं. आता आम्ही तेलामध्ये कचोरी सोडत आहोत. तर तुम्ही बघू शकता कचोरी कशी सोडतात तेलामध्ये. आणि गाईज एंडिंगपर्यंत नक्की पहा की आमच्या हाताची कलाकारी कशी आहे आणि कशी नाही. तर गाईज तुम्ही बघू शकता आमची कचोरी होत आलेली आहे. तर गाईज चला कमेंटमध्ये नक्की सांगा की आमची तर गाईज बघू शकता तुम्ही रमजान महिन्याची भीड कशी आहे. आणि हे इफ्तारीच्या टायमावरची भीड आहे गाईज. तर का तुमच्या शहरामध्ये पण अशी इफ्तारीच्या टायमावर गर्दी राहते तर नक्की सांगा. आणि हे आहे चिकन शॉप. तर गाईज आता इफ्तारीचा टाईम झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता शांत झालं पूर्ण वातावरण. तर गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि काहीच कमेंटमध्ये नक्की सांगायचं की आमचा ब्लॉग कसा वाटला आणि कसं